आज सकाळी छान पाऊस पडून गेला. वातावरण एकदम थंडगार आणि प्रसन्न झालेलं होतं. अंगणात मातीचा सुगंध दरवळत होता. झाडं-झुडपी एकदम हिरवीगार दिसत होती. तर आजचा दिवस घरच्या कामांसोबत आणि माझ्या बाळासोबत कसा जातो ते तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये मी दाखवणार आहे. तुमच्या इथे पाऊस पडून गेला का मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला मग आपण करूया आजच्या दिवसाला नवी सुरुवात. तर रात्री आणि सकाळी पाऊस पडल्यामुळे सगळीकडे गारवा पसरलाय. माझं बाळ अजून झोपलेलं आहे. तर ती झोपलेली होती तेव्हा मी सर्व कामे आवरून घेतलेली होती. तर मी तिची उठायची वाट बघत होते. ती उठल्यानंतर तिला चहा वगैरे करून नाश्ता वगैरे रेडी करायचा होता. तर इथे ती उठल्यानंतर तिला मी पहिले ब्रश दिलेला होता. तिने ब्रश केलेला होता. तिला कोलगेट वगैरे काय आम्ही देत नाही. तर ती ब्रश करूपर्यंत मी सर्व झाडे बघत होते. कोणत्या झाडाला नवी पालवी फुटलेली आहे किंवा कोणत्या झाडाला पिवळी पानं आलेली आहेत. तर हे आहे चिक्कूचं झाड. तर चिक्कूच्या झाडाला आता चिक्कू यायला सुरुवात झालेली आहे. या सर्व झाडांना 1 ते 2 महिन्यामध्ये 1 वर्ष पूर्ण होतील. तर इथे सानूचा ब्रश करून झालेला होता. तर तिचा ब्रश ती व्यवस्थित ठेवत होती. त्यानंतर आज काही सानूला अंघोळ घालायची नव्हती. फक्त तिला हातपाय वगैरे धुवून फ्रेश करायचं होतं. तर तिचा ड्रेस वगैरे मी इथे चेंज केलेला होता. तर हे आहे तिच्या भावाचं शर्ट, म्हणजे तिच्या मावस भावाचं, मावशीच्या मुलाचा शर्ट तिने इथे घातलेला होता. तर ही आहे सानूची कॅट. तिला ही कॅट खूप जास्त आवडते. तिची ही एक बेस्ट फ्रेंडच झालेली आहे. ती तिला सोडून कुठेही जात नाही. आजीच्या घरीसुद्धा जात नाही. तर ती ही कॅट ती सोबतच घेऊन फिरते तिला जिकडं जायचं असेल तिकडे. तर सानूचे डॅडू गेले होते गाडी सर्व्हिसिंग करण्यासाठी आणि त्यानंतर ते जेवण्यासाठी घरी आलेले होते. त्यांना खूप जास्त भूक लागली होती कारण ते फक्त चहा पिऊन गेलेले होते. तर आज मी बनवलेली होती काळी शेवग्याच्या शेंगाची भाजी. तर सानू इथे तिच्या डॅडूसोबत जेवण करत होती. त्यानंतर थोडासा आराम केल्यानंतर आम्ही निघालेलो होतो बाहेर. थोडंसं मार्केटमध्ये जायचं होतं कारण थोडासा किराणा पण घ्यायचा होता आणि सानूसाठी खाऊ पण घ्यायचा होता. पण त्या अगोदर आमची गाडी वॉश करण्यासाठी आम्ही नेलेली होती. सर्व्हिसिंग वगैरे झाली होती पण वॉश करायची राहिलेली होती आणि नंबर प्लेट वगैरे पण चेंज करायची राहिलेली होती. खूप दिवसापासून चाललेलं होतं आज नंबर प्लेट चेंज करूया, उद्या करूया, पण सानूच्या डॅडूला काही टाईमच भेटत नव्हता. फायनली ती त्यांनी चेंज केलेली होती. तर गाडी सर्व्हिसिंग वगैरे सकाळी झालेली होती पण थोडंसं काम बाकी होतं. त्यामुळे मी सानूच्या डॅडूसोबत आलेले होते संध्याकाळी आणि माझंही थोडंसं काम होतं किराणा वगैरे घ्यायचं, त्यासाठी मी त्यांच्यासोबत आलेली होते. तर ते काम झाल्यानंतर आम्ही गेलेलो होतो आपल्या बाजारमध्ये. तर थोडासा किराणा वगैरे घेतला. तिथे मला काही शूट करता आलेलं नाही. त्यानंतर मी आलेले होते घरी. तर किराणा अगोदरच भरलेला होता पण थोड्याशा वस्तू संपलेल्या होत्या ते घेऊन आलेले होते. मुलांसाठी मी कॅडबरी घेऊन आलेले होते, सानू आणि आरूसाठी. त्यानंतर थोडंसं खाऊ घेऊन आलेले होते आणि त्यानंतर सानूला ठेवलं होतं माझ्या मम्मीच्या घरी कारण मला बाहेर जायचं होतं त्यामुळे. तर सानूला घेण्यासाठी मी तिच्या आजीच्या घरी म्हणजे मामाच्या घरी गेलेले होते. तर तिथे सानू आणि आरुष खूप जास्त मस्ती करत होते. तर सानू आरुषकडे असल्यावर तिला माझी जराही आठवण येत नाही. त्यामुळे मला काही काम असलं तर मी मम्मीच्या घरी सानूला ठेवत असते. तर आरुषला ह्या वर्षी टाकलेलं आहे मामाच्या घरी स्कूलमध्ये. तर त्यामुळे माझी बहीण इथे राहते. तर काही दिवस ती त्याला सवय लागूपर्यंत इथे राहणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. फॉलो, सबस्क्राईब, लाईक, शेअर. भेटू अशाच नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.